अं, सर आपला स्पीकर बंद आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. सदाशिवसमारम्भां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. वंदे गुरुपरंपरा. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे. अपत्या परिपाजवी प्रेम रसा महा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय परम सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या पूज्य श्रीचरणाला वंदन करतो. आदरणीय परमपूज्य मंदाताई गंधे यांना वंदन करतो. राजेंद्र दादा क्षीरसागर जे ही मेहनत करतात त्यांना नमस्कार करतो. आणि आज नामस्मरण म्हणणाऱ्या लोचनताई यांनाही वंदन करतो. ऐकणारे आपण सगळे श्रोते भगवत स्वरूप आहात. तुमच्या सगळ्यांच्या चरणी अष्टांगन वंदन करतो. तुमच्यामुळे मला ही प्रेरणा प्राप्त होते आहे. आपले अनंत उपकार आहेत. आपल्या सांगण्यानुसार, आपल्या सगळ्या अभ्यास वर्गाच्या विनंतीनुसार समर्थ सेवेला प्रारंभ करतो आहे. अखंड ध्यान नाम दशक दीक्षा निरूपण. राम कृष्ण हरी. काल आपण पाहिलं की मनाचा स्वभाव चंचल आहे. मन अस्थिर आहे. मन एका जागी टिकत नाही. मनाला सतत रुची बदलण्याची सवय आहे आणि त्यामुळे मन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी धावतो आणि कुठल्याच ठिकाणी ते स्थिर राहत नाही, टिकून राहत नाही. हा जो चांचल्याचा गुणधर्म आहे मनाचा आणि नश्वरतेचा गुणधर्म आहे विषयांचा. विषय नश्वर आहे. थोडा वेळ जास्वंदीचं फूल छान वाटतं, त्यानंतर कमळाचं फूल छान वाटतं, त्यानंतर गुलाबाचं फूल छान वाटतं, त्यानंतर मोगरा छान वाटतो, त्यानंतर चमेली छान वाटते, जाई छान वाटते, जुई छान वाटते. पण एक विषय सातत्याने चांगला नाही वाटत. कोणताच एक विषय सातत्याने चांगला वाटत नाही आणि हे विषयांचं नश्वरत्व आहे आणि हे मनाचं चंचलत्व आहे. त्याच्यामुळे अखंडत्व साधायला पुरे वाट होते. परांची खाणी वेचूनात स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात्मा. केचित बुधीरहा दशनांतरेषु. कठोपनिषद दुसरे अध्याय पहिल्या वल्लीमध्ये हा मंत्र दिलेला आहे. आणि या पद्धतीने इंद्रिय बहिर्गामी आहे. इंद्रिय बाहेर जाण्यासाठी उत्सुक आहे. इंद्रियांना नेहमी बहिर्गमन करण्याची वृत्ती आहे. त्यामुळे आत्मतत्व जे आतमध्ये सामावलेलं आहे तिकडे इंद्रियांचं लक्ष नसतं. इंद्रिय शब्दामध्ये अंतःकरण सुद्धा आलं. कारण आत आणि बाहेर
सर्वप्रथम जर कोणी रपेट मारत असेल तर ते आहे अंतःकरण. ते इंद्रियांच्या माध्यमातून विषयांपर्यंत उडी मारत असतं. असं जे आहे त्याच्याकडून अखंडत्व कधीच साधत नाही. ते कायम खंडत्वाचे काय आहेत, पुरस्कर्ते आहेत. म्हणून विषय आणि इंद्रिय हे आम्हाला नेहमी करता खंड खंड खंड. म्हणून ब्रह्म कसं आहे, निर्विषय आहे. ब्रह्म कसं आहे, निर्विकल्प आहे. ब्रह्म कसं आहे, अखंड आहे. आणि समर्थांनी अखंडाला जोडण्यासाठी अखंडत्वाचीच काय करायला सांगितली आहे, वाखाडणी करायला सांगितली आहे, निवड करायला सांगितली आहे. आणि त्यातूनच आम्हाला रस्ता काढता येणं गरजेचं आहे. मग खूप जण म्हणतात आम्हाला की नाही अखंड ध्यान नाही जमत. थोडा वेळ जमतं हो, पण अखंड नाही जमत. कोणी म्हणतं आम्हाला अखंड नाम नाही जमत. खरं आहे, अगदी खरं आहे. पण असं असताना सुद्धा अखंडत्वाशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्हाला अखंडत्वच निवडलं पाहिजे. आणि ते जर आम्ही निवडत असू तरच आमचं काम होणार आहे, नाहीतर आमचं काम होण्याची शक्यता नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? अखंडत्व कसं आहे याचा विचार केला पाहिजे. अखंडत्व कसं साधायचं या संबंधी आखणी केली पाहिजे. आणि अखंडत्वाला कशी गवसणी घालायची याचा निश्चय केला पाहिजे. तो निश्चय आम्हाला टिकवता आला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही एखादी गोष्ट ठरवतो त्याला निर्णय असं म्हणतात. आणि ती गोष्ट शिवाय दुसरं काही करत नाही त्याला निश्चय असं म्हणतात. आणि म्हणून अखंड ध्यान नाम आम्हाला अखंडत्व टिकवायचं आहे. आम्हाला अखंडत्वामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. आम्हाला अखंडत्व कायम स्वरूपी प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि म्हणून या दशकाचं नाव अखंड ध्यान नाम असं दिलेलं आहे. अ शब्दाचा अर्थ नाही असा होतो आणि खंड शब्दाचा अर्थ तुकडा असा होतो. खंड शब्दाचा अर्थ व्यत्यय असा होतो. खंड शब्दाचा अर्थ अडथळा असा होतो. आता परमार्थाला लागणारी अनेक जी मंडळी आहे त्या सगळ्या मंडळींच्या अभ्यासामध्ये नेहमी खंडच पडत असतो. याचं कारण मन, याचं कारण विषय, आणि आता तिसरं याचं कारण देतो बुद्धीचा निश्चय. काल आपण दोन कारण पाहिले. एक मन एका वेळी एका ठिकाणी असतं आणि चंचल असतं. दुसरं विषय ते अशाश्वत असतात आणि कायम आपलं रूप बदलत असत. विषय रूप कसं बदलतात हो? सकाळी जी भाजी केली ती गरम गरम जेवढी चवदार लागते ती संध्याकाळी तितकी चवदार लागत नाही. दुसऱ्या दिवशी ती विटलेली असते, म्हणजे ती बेचव झालेली आहे. आता चवदार भाजी संध्याकाळची टेस्ट बदलली आणि दुसऱ्या दिवशी ती विटलेली आहे म्हणजे बेचव झालेली आहे. म्हणजे विषयाने आपलं बदललं की नाही रूपरंग, सगळं बदललं बघा. आणि म्हणून विषय हा नेहमी खंडित होणारा आहे आणि नाम आणि ध्यान हे कायम अखंड राहणार आहे. पण हे अखंडत्व आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. हे अखंडत्व आम्हाला जाणून घेता आलं पाहिजे. या अखंडत्वाचा आम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. आता तिसरं विषय बदलणारे हा मुद्दा मांडला. आता परमार्थाला लागणारे जे लोक असतात सगळेजण या जमगठ्ठ्यामध्ये, जमगठ्ठा शब्द वापरतोय, हौसे नवसे गवसे सगळेच असतात. आपल्याला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणून ज्याला परमार्थ करायचा असतो त्यांना नवसे म्हणतात. चला काहीतरी करून पाहू त्याला हौसे असं म्हणतात. आणि काहीतरी हाती गावलं तर बरं आहे त्याला गवसे असं म्हणतात.
आणि हे जेव्हा हौसे नवसे गवसे सगळेच जण उतरतात त्यावेळी त्या परमार्थाचं काय होतं, वाट लागते, त्या परमार्थाचं बदल होतं. उदाहरण दिलं तर आपल्या लक्षात होईल. परमार्थ सवडीचा होतो, परमार्थ निवडीचा होतो, परमार्थ आवडीचा होतो, परमार्थ परवडीचा होतो, परमार्थ निकडीचा होतो. आता सवडीचा परमार्थ कशाला म्हणतात? वेळ आहे म्हणून केला. हे बघा, सकाळी उठतो, ऑफिसला जायला वेळ असतो, काय करायचं? मग आपला भजनांचा कार्यक्रम टीव्हीवर लावून द्यायचा. मग मी रोज भजन ऐकत असतो. 10-20 दिवस आम्ही असं केलं की मग मी रोज भजन ऐकत असतो असं आम्हाला वाटतं. आणि असं ज्या वेळेला आम्हाला वाटतं त्यावेळी 8-10 दिवसानंतर असं वाटायला लागलं की एक दिवस ते लागलं नाही भजनांचा कार्यक्रम की आम्हाला चुकल्यासारखं होतं. आणि मग आम्हाला वाटतं की आम्हाला किती आवड लागली, पण ती आवड नाही आहे, ती सवड आहे. सवडीच्या आड आवड असल्याचा भास निर्माण. याला सवडीचा परमार्थ असं म्हणतात. ज्या वेळेला काही पाहुणे राहुणे येतात मग त्या दिवशी तो लावल्या जात नाही कार्यक्रम आणि मग आम्हाला वाटतं की अरे जाऊ द्या, आजच्या दिवस नाही झालं तर चालतच आहे, एवढं तर आपण रोज ऐकतोच आहे. याला सवडीचा परमार्थ असं म्हणतात. एक निवडीचा परमार्थ असतो, ते नवसे लोक करतात. कामने पोटी काय करायचं ते ठरवतात. आतमध्ये कामना असते. कशी असते कामना? तेच तेच करण्याची इच्छा निर्माण होते आणि तेच तेच मिळवण्याची सुद्धा इच्छा निर्माण. उदाहरणार्थ, माझ्या मुलाला 12वीत चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, झाली कामना, केली कामना आणि नवसही बोलला. नवस बोलल्यावर तो पूर्ण झाला. पूर्ण झाल्यावर मग या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळावी किंवा अमुक इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळावी किंवा भारतातल्या नावाजलेल्या 10 लॉ कॉलेजेसला ऍडमिशन मिळवावी. अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्हाला विचार करावासा वाटतो, अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्हाला विचार करावासा वाटतो त्यावेळेला आमचा परमार्थ हा नवश्या परमार्थ आहे. हा परमार्थ हा निवडीचा परमार्थ आहे. हा कामने पोटी केलेला परमार्थ आहे. हा अखंड असू शकत नाही. म्हणून हौशांचा परमार्थही अखंड असू शकत नाही आणि नवश्यांचा परमार्थही अखंड असू शकत नाही. आता गवस्यांबद्दल पाहू. आम्हाला परमार्थाची आवड आहे. मग आम्ही रोज सकाळी परमार्थ करतो म्हणजे काय? रामाची पूजा करतो, गणपतीला अथर्व शीर्षाचा अभिषेक करतो, बगीच्यातले चांगले चांगले फुलं, कोणाच्या बगीच्यातले, कोणाच्याही दुसऱ्याच्या बगीच्यातले फुलं, आमचं वय झालेलं आहे त्यामुळे आमच्या जवळ असलेल्या वाकड्या काठीनी ते झाड आपल्याकडे ओढायचे, ओरबडायचे. दुसऱ्यांनी मेहनतीने लावलेलं झाड, रोज दिलेलं पाणी, नीट केलेलं कटिंग, या सगळ्या गोष्टीचा विचार न करता, त्या झाडाचा सुद्धा विचार न करता फुलं कळ्या सगट ओरबडून काढायचे. मग आता हे सातत्य रोज जमत नाही. ढग आले तर काही फुलं उमलतच नाही आणि म्हणून यात सुद्धा खंड पडतो आणि म्हणून हा जो गवसी आहे याचा परमार्थ सुद्धा अखंड घडत नाही. आवडीचा झाला, सवडीचा झाला, निवडीचा झाला. काही लोक म्हणतात, हे बघा, आम्ही एवढ्या माळा करू, याच्या पुढे करणं आम्हाला जमत नाही. आम्ही अर्धा तास ध्यानाला बसू, याच्यावर तुम्ही सांगाल, आमचं बा घरदार आहे, आम्हाला एवढं शक्य होत नाही. याला परवडीचा परमार्थ असतो. आवडीचा झाला, सवडीचा झाला, निवडीचा झाला, परवडीचा झाला. ब्रह्मचैतन्यांनी म्हटलंय की परमार्थ निकडीचा असला पाहिजे, म्हणजे नडीचा असला पाहिजे. नड म्हणजे अडलं, त्याशिवाय आमचं अडतं.
असा परमार्थ माझा आहे का, तोच परमार्थ अखंडत्वाकडे जातो. उदाहरणार्थ, आमच्या जीवनात आम्ही सगळे काम खंडित 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 करत असतो, पण श्वास खंडित घेतो का हो कधी? थोडासा विचार करा. श्वास कधी खंडित घेतो का? आणि याचं उत्तर आहे, आम्ही श्वास कधीच खंडित घेत नाही. श्वास नेहमी अखंड. आणि अखंड श्वास आमचा असल्यामुळे नामही आमचं अखंड असलं पाहिजे आणि ध्यानही आमचं अखंड असलं पाहिजे, कारण ब्रह्म अखंड आहे. आणि याला निकडीचा परमार्थ असं म्हणतात, ज्याला परमार्थाशिवाय चैनच पडत नाही. पाण्याविण मासोळी, मासोळीला पाण्याशिवाय चैनच पडत नाही. काय म्हणतोय? मासोळीला पाण्याशिवाय चैनच पडत नाही, कारण तिला निकड आहे पाण्याची. पाण्याशिवाय ती राहू शकत नाही, तिला गरज आहे पाण्याची. एकदा अत्यंत तहान लागली होती. राजाचा जीव जायची वेळ आली. राजा गतप्राण होईल असं त्याला वाटलं. तर समोरच्या माणसाजवळ पाणी होतं जंगलामध्ये. राजा म्हणला, कसंही कर मला पाणी दे. तो म्हणे, तुझं अर्ध राज्य देशील? राजा म्हणे, एक लोटा पाण्यासाठी अर्ध राज्य मागून राहिला, राहू दे म्हणे. नाही नाही, घे घे घे, अर्ध राज्य घे, पण मला लोटाभर पाणी दे, कारण आता मला जिवंत राहणं गरजेचं आहे. म्हणजे याला म्हणतात निकडीचा परमार्थ, भगवंताचं अखंड नाम, भगवंताचं अखंड ध्यान, भगवंताशी अखंडैक रूपता. ही माझी निकड असली पाहिजे, ही माझी गरज असली पाहिजे. पण सगळ्यांची असते का हो? प्रश्नाचं उत्तर द्या. सगळ्यांची असते का? याचं उत्तर नाही असं आहे. ऑनलाईन तुम्ही उत्तर कसं देणार याची मला पण कल्पना आहे, पण मनातल्या मनात तर आपण उत्तर देऊ शकतो ना. ते उत्तर माझ्यापर्यंत पोहोचतो. मग भगवंताला पण माहिती आहे. काय माहिती आहे भगवंताला? चतुर्विधा भजन्ते माम, जनाः सुकृतिनोऽर्जुन. आर्तो आर्थो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. चतुर्विधा भजन्ते माम. कोण आहेत भजन करणारे? 4 जण आहेत भजन करणारे. एक आहे आर्त, एक आहे जिज्ञासू, एक आहे अर्थार्थी आणि एक आहे ज्ञानी. द्रौपदी आर्त भक्त. भगवंता म्हणून मोठ्याने आरोळी ठोकली. आज माझी लाज तुझ्या हातात आहे. त्याला आर्त भक्त असं म्हणतात. गजेंद्राने ज्या वेळेला आपली ताकद संपली हे लक्षात आलं, त्यावेळेला मोठ्याने आरोळी ठोकली. भगवान विष्णू धावून आले. त्याला आर्त भक्त असं म्हणतात. आर्तो जिज्ञासू अर्थार्थी. काही जण भगवंताला जाणण्यामध्ये, भगवंत कसा आहे, भगवंत काय आहे, भगवंत कसा प्राप्त होईल, ही जी इच्छा करतात, त्यांना भगवंताने जिज्ञासू असं म्हणतात. एक अर्थार्थी आहे. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत तो त्यांच्याशी जोडलेला असतो आणि मागण्या पूर्ण झाल्या की विलग. हो, आमचा मतलब आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर जोडून राहणार. मग आता काय करायचंय, कसं करायचंय? चंद्राबाबू नायडू मोदींबरोबर जोडून राहिले. अर्थार्थी. आम्हाला तुमचं मंत्रीपद नको, आम्हाला कुठले ठराविक खाते नको, आम्हाला काहीही नको, आम्हाला सभापती पदही नको, आम्ही काहीच मागत नाही. असं वाटतं यांना काहीच नको आहे. असं वाटतं की बिहारचे कोण, नितीश बाबू, त्यांना काहीच नको आहे.
एवढे हे निस्पृहतेने कसं काय पाठिंबा देऊन राहिले? तर चंद्राबाबूंचं स्टेटमेंट आलं, आंध्राला विशेष पॅकेज मिळालं पाहिजे अर्थार्थी. म्हणजे जे 4 मंत्री आम्ही केले त्यांच्याकडून जेवढे पैसे मिळणार नाही तेवढे अधिकृतरित्या तुम्ही आम्हाला द्या. जो भगवंताची असा व्यापार करतो त्याला अर्थार्थी असं. आणि एक जण असा असतो की जो या तीनही व्यवहारांच्या पलीकडे जातो. अर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी या तिन्हीच्या पलीकडे जातो आणि भगवंत मला तूच पाहिजे. आता ही पण मागणीच आहे की नाही हो? मग आता याला अर्थार्थी मध्ये का नाही टाकलं? ह्यासाठी की भगवंत ज्याला मिळतो ना त्याचा मी हरवून गेलेला असतो. मला तू पाहिजे असं म्हटल्यानंतर मी आणि तू यांची अभिन्नता शिल्लक राहते आणि त्याला ज्ञानी असं म्हणतात. ते अभिन्नत्वाने ऐक्य पाळतात. आता ऐक्य शब्दाचं वर्णन कसं करणार? शुद्ध आणि पवित्र गंगेचं पाणी. कसं आहे गंगेचं पाणी? शुद्ध आहे आणि पवित्र आहे. त्याच्यामध्ये बिसलेरीचं पाणी ओतलं. बिसलेरीचं पाणी कसं आहे? शुद्ध आहे पण पवित्र नाही आहे. बिसलेरीचं पाणी शुद्ध आहे, गंगेचं पाणी हे शुद्ध आहे, पण गंगेच्या पाण्यामध्ये शुद्धतेबरोबर पावित्र्य आहे. बिसलेरीच्या पाण्यामध्ये फक्त शुद्धता आहे. पण आता बिसलेरीचं पाणी गंगेमध्ये ओतलं. आता ते बिसलेरीचं पाणी गंगेत मिळाल्यानंतर शुद्धतेबरोबर ते पवित्र सुद्धा झालं. बिसलेरी जोपर्यंत बाटलीमध्ये होती तोपर्यंत तिची 4 थेंब आपल्या अंगावर शिंपडून घ्या असा कधीही कोणाच्या मनात विचार आला नाही. पाणी पिऊन घ्या इथपर्यंतचाच विचार आला. आता ती बिसलेरी गंगेत मिसळल्यानंतर पुन्हा गंगेने ती बिसलेरीची बाटली भरून घेतल्यानंतर आता मात्र ती गंगा असते त्याचे 4 थेंब आम्ही आमच्या अंगावर घेतो. पावित्र्य आलं त्याच्याबरोबर, शुद्धतेबरोबर. ज्या वेळेला जीव ब्रह्माशी ऐक्य पावला जातो, जेव्हा त्याला ज्ञान होतं की मीच तो आहे, मीच तो आहे हे ज्ञान झाल्याबरोबर एकदम चित्र बदलतं. त्याचा मी हरवतो आणि तोशी ऐक्य पावतो. सिनेमामध्ये एक हिरो असतो, एक विलन असतो आणि दोघे एकमेकाशी कायम झगडत असतात. कारण त्यांना स्टोरी तयार करायची असते, ती केलेली असते. आणि सगळ्यात शेवटी विलनच्या लक्षात येतं की हिरो माझा भाऊ आहे आणि हिरोंना कळतं की मेळ्यामध्ये हरवलेला भाऊ तो हाच आहे. आणि त्यानंतर सगळं वैर विसरून जातात आणि एकमेकांना आलिंगन देतात. आणि आता ते फक्त एका बापाचे पुत्र आहेत, बाकी कोणीच नाही. ना मोहन ना सोहन, काय जे त्यांचे नाव असतील ते सुद्धा नाही. आम्ही एका पित्याचे लेकर आहोत. आता एकावर आले की अखंड आनंद चालू होतो. द्वैत असतो तोपर्यंत खंड असतो. ज्ञानामध्ये एकत्व असल्यामुळे तो अखंडत्वाला जातो. एकत्व मनुपश्यताम. एकत्व मनुपश्यताम. हे जे एकत्व आहे हे एकत्व मला अनुभवायचं आहे. या एकत्वाशी मला काय करायचं आहे? स्वतःला जुळवून घ्यायचं आहे आणि हे ज्ञानाने शक्य होतं. ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीर न शती जन्म शतेन. ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्तीर न भजती जन्मशतेन. म्हणून आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. हे भरत श्रेष्ठ कुलातला अर्जुना, मला कोण आवडतो? प्रियो हि ज्ञानीन त्यर्थम. मला ज्ञानी सर्वात प्रिय आहे.
माझा ज्ञानी सगळ्यात आवडता आहे. एकदा ज्ञान झालं की तो अखंडत्वाने भगवंताची ऐक्य पावतो, त्याचा मी हरवतो. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहां में अपने सिवा कुछ नहीं है, ये मेरी मस्ती कहाँ लेके आई. ही जी मस्ती आहे, भगवंताच्या स्वरूपाच्या ऐक्याची मस्ती, ती कुठे जाते? जहा मेरे अपने सिवा कुछ नहीं है. मी भगवत स्वरूप झालो असतो आणि त्या माझ्या आपल्या भगवत स्वरूपाशिवाय दुसरं काही नसतंच. आता भगवत स्वरूप माझं आहे का हो? भगवत स्वरूपच मी आहे. याला ज्ञान असं म्हणतात. श्री गुरु तत्वमसीचा उपदेश करतात आणि अहम ब्रह्मास्मी पर्यंत शिष्यानी स्वतः वाटचाल करायची असते. तत्वमसीतून अयमात्मा ब्रह्म कळलं पाहिजे. अयमात्मा ब्रह्म कळण्यासाठी प्रज्ञानम ब्रह्मचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून जेव्हा तत्वमसी सांगतात त्यानंतर तो ज्ञान विचार करतो. विचारे विण काहीच नो हे समाधान, त्याला प्रज्ञानम ब्रह्म कळतो. प्रज्ञानम ब्रह्म कळता कळता मीच ते प्रज्ञान आहे, अयमात्मा ब्रह्म हे कळतं. आणि अयमात्मा ब्रह्म कळल्यानंतर अहम ब्रह्मास्मीवर तो येऊन स्थिर होतो. या 4 महावाक्यांची जी वाखाडणी, जी ज्ञान, जो अनुभव, त्याला सोहम असं म्हणतात. तोच सोहम आहे. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि असा अभ्यास करणारा जो, त्याला काय म्हणतात? ज्ञानी. ज्ञानीच भरतर्षभ. म्हणून अखंडत्व प्राप्त करायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाशिवाय अखंडत्वाशी ऐक्य पावता येणार नाही, नाही आणि नाही. खंड 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 यांनी खंडित साधना होते आणि परमार्थामध्ये अखंडत्व हा परवलीचा शब्द आहे. डॉक्टर काका नेहमी म्हणतात की अखंडत्व साधकासाठी फार महत्वाचं आहे. अखंडत्वासाठी खूप प्रयास करावे लागतात. करावे लागतात की नाही तुम्ही लोकच सांगा. मनात तुम्ही हो म्हणाल, मला खात्री आहे. खूप प्रयास करावे लागतात अखंडत्वासाठी. कसं काय हो प्रयास करावे लागतात? हो हो, प्रयासाशिवाय अखंडत्व प्राप्त होत एकदम होतं का हो? नदीचं पाणी उगमापाशी व्हायला सुरुवात होते, थोडं 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 थोडं, आणि त्याची बारीक एखादी झुळूक वाहत राहते. जशी वाऱ्याची झुळूक असते तसा नदीच्या पाण्याचा बारीक प्रवाह असतो. तो वाहता वाहता त्या खोलीमध्ये दुसरीकडून काहीतरी प्रवाह येतो, तो त्याला जॉईन होतो. असं करता करता ती मोठी नदी होते. आधी लहानशी असते. आपण त्या लहानशा उगमाला गोमुख शब्द वापरूया. त्या लहानशा उगमाला आपण अमरकंटक शब्द वापरूया. आणि पुढे त्याची महानदी गंगा, महानदी नर्मदा होते. महानदी कोणाला म्हणतात? जी समुद्राला जाऊन मिळते, जिचा प्रवाह कधीही खंडित होत नाही, उन्हाळ्यात सुद्धा. जिचा प्रवाह उन्हाळ्यात सुद्धा खंडित होत नाही, त्याला अखंड असं म्हणतात. एका जागी आणि दुसऱ्या जागी याच्या मध्ये असलेल्या जागेत सुद्धा तो असतो, म्हणून त्याला अखंड म्हणतात. प्रयास एकदा सुरू केले की ते समुद्राला जाईपर्यंत त्या जलबिंदूचा प्रवास थांबत नाही, त्याचा प्रयास थांबत नाही, त्याचे प्रयत्न थांबत नाहीत, त्याचा प्रवास थांबत नाही. तसा साधकाचा, साधनेचा प्रवास अखंड चालला पाहिजे. आणि या अखंडत्वासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आणि मग साधन जे आहे त्याला ध्यान म्हणतात, त्याला नाम असं म्हणतात. हे अथक प्रयत्न आहे, अथक प्रयत्न आहे.
वारंवार घेतल्या जाणारे श्रम आहे. अथक शब्दाचा अर्थ न थकलेले. अथक प्रयत्न आहेत, थकतच नाहीत, त्याला शीण नाहीये. एकदा प्रेम जडलं ना, की शीण नावाची गोष्ट नाही राहत. आई बाळाला जन्म देते, अत्यंत वेदना सहन करून जिवंत बाळाला या जगामध्ये घेऊन येते. एवढ्या वेदना तिने सहन केलेल्या असतात. बाळांत पीडा शब्द वापरतात त्याला, कारण ते पीडा आहे, महान पीडा आहे, पुनर्जन्म आहे मातेचा. एवढ्या पीडा तिने सहन केल्यानंतर ती बाळाला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर मग त्या बाळाचं सगळं करते. त्याला पाणी पाजते, त्याला जेवू घालते, त्याला स्वच्छ करते, त्याला आंघोळ घालते. मग कोणीतरी विचारतं, तुम्हाला कंटाळा येत नाही का? कसला हो कंटाळा? आपल्या मुलाचं करायचा कशाचा कंटाळा? पण आपला मुलगा म्हणत असताना ती बोलता बोलता कसं म्हणते, आज आता मी रांगायला लागली, आता आम्ही चालायला लागलो. म्हणजे मूल चालतं, मूल रांगतं, पण बोलताना आम्ही चालतो, आम्ही रांगतो अशी भाषा असते. आता आम्ही स्तोत्र बोलायला लागलो बरं का, मावशीला सांगते, बाळाच्या मावशीला सांगते, की आता आम्ही स्तोत्र बोलायला लागलो बरं का, दादा मामा काका म्हणायला लागलो बरं का. आता बाळ म्हणायला लागलो असं नाही म्हणत, आम्ही म्हणायला लागलो असं म्हणतो. जोपर्यंत कष्ट स्वतःसाठी घेतले जातात तोपर्यंत ते कष्ट वाटत नाही, ते प्रयत्न असतात, प्रयास असतो, पण त्याला कष्टाचं स्वरूप नाहीये. म्हणून बाळासाठी मी खूप केलं असं कधी आईला वाटत नाही, कारण आई त्या बाळाला स्वतःपेक्षा भिन्न समजत नाही, खंडित समजत नाही, माझाच हिस्सा आहे असं समजत. म्हणून अथक प्रयत्न होत असतात. ही जी अथकता आहे ही साधकाने भगवंत माझ्यापेक्षा वेगळा आहे या भावनेने केली, की मग मी सकाळी 1 तास पूजा करतो, संध्याकाळी 2 तास करतो, दुपारी असं असं करतो, दान देतो, यज्ञ करतो, तप करतो, खंड 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 खंड. मग तिथे तो थकून जातो, तिथे तो शिंणतो. एक दिवस आम्हाला कंटाळा आला. काही जण म्हणतात, 8 दिवस तोच तोच विषय काय ऐकायचा हो? कंटाळा येतो, रुची नाही आहे. ज्या दिवशी ते माझ्या कल्याणाचं नव्हे, ते मिस होणाऱ्यासाठी सांगितलेलं आहे, त्या दिवशी आम्हाला कंटाळा नाहीये. त्या दिवशी आम्हाला कंटाळा नाही. नाही तर कंटाळाच येतो. आणि म्हणून हे अथक प्रयत्न अखंडत्वाचं प्रतीक आहे. वारंवार, पुनः पुन्हा श्रम घेण्याची तयारी असते. आधी घेतलेले श्रम विसरून गेलेले असते. बाळांत पीडा विसरून गेल्यामुळे नंतरचे श्रम फार गौण वाटतात. म्हणून कधीही आईला मुलासाठी थकवा येत नाही. माझी आई आत्ताही 93 वर्षाची आहे. 93. पण माझ्यासाठी पेलाभर पाणी आणताना तिला कष्ट वाटत नाहीत. मग जर मुलाकरता एवढं माणूस करू शकतो, तर भगवंतासाठी करणं म्हणजे स्वतःसाठीच करणं आहे. मग तिथे श्रम नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. म्हणून जोपर्यंत आम्ही साधना करतो आणि त्या साधनेचा आम्हाला थकवा, कंटाळा, बोर होणे असं होतं, तोपर्यंत आम्ही दुसऱ्या कुणासाठी काहीतरी करत असतो. माझ्यासाठी मी करतो असं वाटलं तर असं होणार नाही. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकोबांना कंटाळा नाही आला हो. त्यांना रात्र आणि दिवस विठ्ठलच विठ्ठल, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंगाला पाहून कधी कंटाळा आला का हो? यासाठी कंटाळा नाही आला, की तो मीच आहे म्हणून कंटाळा नाही आला.
साधी कल्पना करा, आपलं आजचं जे वय आहे, जे काही असेल 40, 45, 60, 65, एवढे वर्ष गुणीला 365 दिवस, एवढे दिवस आम्ही रोज स्वतःला आरशात पाहतो. कधी आम्हाला पाहण्याचा आम्हाला कंटाळा आला का हो? म्हणून स्वरूपाच्या अखंडत्वामध्ये कंटाळा नावाची गोष्ट नाही, त्रास नावाची गोष्ट नाही. इतके काम आहेत, मी नाही बघत स्वतःला आरशामध्ये. मला आता रोज स्वतःला आरशात बघून कंटाळा आला असं कधी होत नाही. म्हणून अखंडत्वामध्ये कंटाळा नाही. आणि अखंडत्वाच्या प्रवासामध्ये सुद्धा क्षीण नाही, श्रम नाहीत. आरशापाशी जा, स्वतःला बघा, कोण करेल हो? श्रम झाल्यासारखे वाटतात का कधी असं? नाही, मी पटकन आरसा बघते आणि मग निघते. श्रम झाल्यासारखं नाही वाटत. इतके काम केले असतात, त्यांनी आम्ही थकून जाऊ, त्यांनी आम्हाला श्रम होईल, त्यांनी आम्ही दम होईल, त्यांनी आम्ही थकू, त्यांनी आम्ही कंटाळू, त्यांनी आम्ही त्रासू. पण स्वतःला आरशात बघत असताना आम्ही कधीही कंटाळत नाही. कारण स्वतःचा अखंडत्वाने अज्ञान परत्वे आमचा संबंध आहेच. गाढ झोपल्यानंतर सुद्धा माझा मी तिथे आहे बरं का, म्हणून सकाळी जाग येते. म्हणून त्या स्वतःपासून कधीही कंटाळा येत नाही. भगवत स्वरूप हे माझं स्वरूप आहे. त्यासाठी मला ध्यान करायचं आहे, तर ते ध्यान अखंड होणार आहे. त्यासाठी मला नाम घ्यायचं आहे, तर ते नाम अखंड होणार आहे. म्हणून रात्रंदिना युद्धाचा प्रसंग असा असताना सुद्धा तुकोबा नामाला शिणलेले नाहीत. परमार्थात काही काही परवलीचे शब्द आहेत. परमार्थात काही काही परवलीचे शब्द आहेत. त्या परवलीच्या शब्दामध्ये एक शब्द नित्य असा आहे. हे आता अखंडत्वाची जवळीक असलेले शब्द मी तुम्हाला मांडून दाखवतो. म्हणजे अखंड कशा पद्धतीने आम्हाला अंमलात आणता येईल हे आम्हाला कळेल. एक रात्री आणि दिवसा, दुसरं नित्य. नित्य शब्दाचा अर्थ रोज असावा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 तारखेला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, रविवार पर्यंत रोजवारी. म्हणजे दर तारखेला, दर वारी, दर महिन्यात, दरवर्षी, हरेक तपामध्ये याला नित्य असं म्हणतात. रोज सकाळी 6 वाजता मी अध्ययन करतो. तुम्ही लोक रोज दासबोधाचा सकाळी 6 ते 7 अभ्यास करता. याला नित्य असं म्हणतात. नित्य म्हणजे रोज. पण 6 ते 7 नंतर 7 वाजतापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत काय करता, असा प्रश्न मी तुम्हाला विचारत नाही. आणि जर याचं उत्तर तुमच्याकडे योग्य असेल तर अखंडत्व साधलं म्हणून समजा, आणि नसेल तर खंडत्व आहे म्हणून समजा. म्हणून नित्य शब्दाचा अर्थ रोज असा होतो. नित्य शब्दाचा अर्थ प्रत्येक दिवशी होतो. नित्यत्व सांभाळायला लागलं की एक दिवस अखंडत्वाकडे आम्ही जाऊन पोचतो. आता आणखीन एक मुद्दा घेऊ. त्या मुद्द्याला म्हणतात सातत्य. तेच तेच, सारखं सारखं, सलग. तो शब्द नंतर सांग. तेच तेच, सारखं सारखं, पुन्हा पुन्हा. हा, हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला अखंडत्व होतं. मग सत्संग झाल्यानंतर त्या सत्संगावर चर्चा व्हायला पाहिजे. त्या सत्संगाच्या मुद्द्यांचं आपापसात काय व्हायला पाहिजे, घर्षण व्हायला पाहिजे. अरे, असं असं सांगितलं होतं, मला याचा अर्थ असा वाटतो, तुला काय वाटतं? 4 साधक एकत्र येऊन जर अशा पद्धतीने बोलायला लागले तर केलेला अभ्यास सातत्यपूर्ण होण्याकरता मदत होते. यवतमाळला डॉक्टर पुरोहितांच्या घरी आम्ही सत्संग घेत असू. त्यावेळेला सत्संगाचा तास झाला की नंतर त्या सत्संगाच्या विषयावर 2-2.5 तास पुन्हा कसे काय बोलण्यामध्ये गेले कळायचं.
सत्संगाच्या 1 तासा व्यतिरिक्त नंतर 2-2.5 तास, अरे बापरे इतका उशीर झाला का, कळायचं नाही. सातत्य, तेच तेच सारखं सारखं, यांनी धुम्मस होते लक्षात ठेवा, यांनी मजबूती येते लक्षात ठेवा, यांनी दृढता येते लक्षात ठेवा, यांनी अखंडत्व साधतं हे लक्षात ठेवा. एक सलग शब्द आहे. सातत्य सांभाळता सांभाळता सतत चर्चा करता येत नाही, मग आम्ही निघून जातो, पण निघून गेल्यानंतरही त्या चिंतनाच्या संघामध्ये जोडल्या जातो, त्याला सलग असं म्हणतात. मग त्यांच्या घरून आमच्या घरी जाईपर्यंत आम्ही त्याच विषयाशी जोडलेलो राहतो, आणि एकाला एक जे जोडलेलं असतं त्याला सलग असं म्हणतात. लागून, हे सगळे अखंडत्वाचे पैलू आहेत बघा. सलग, नित्य झालं, सातत्य झालं, रात्रंदिन झालं, सलग झालं. आता गेल्यानंतर पुन्हा विचारलं एवढा वेळ कसा काय झाला, असं असं झालं, तसं तसं झालं, हे बोलणं झालं, ते बोलणं झालं, ते बोलणं झालं. आता एवढं सगळं झाल्यामुळे ते कायम स्वरूपाचं स्थिर झालं, टिकाऊ स्वरूपाचं स्थिर झालं. हे अखंडत्वाकडे जाण्याचा रस्ता आहे बर का, मार्ग आहे हा अखंडत्वाकडे जाण्याचा. म्हणून अखंड शब्दांचे सगळे पैलू तुम्हाला बारीक बारीक सांगण्याचा प्रयत्न करतो. आता हे कायम टिकत आहे. आज काय ऐकलं त्याच्यावर पुन्हा चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्याच्यात आम्ही सतत सलग घरी गेलो. त्यानंतर पुन्हा ते विषय सांगण्यात आला. आता तो कायम आणि टिकाऊ स्वरूपाचा राहतो. नंतर फोनवर बोललं जातं. आजचा विषय की नाही खूप छानच झाला बा. बघा आपण एवढे मुद्दे मांडले पण हा सुटूनच गेला. हा आणखीन एक त्याच्यामध्ये ऍड करायचा असतो. तो मुद्दा घट्ट झाला मुद्दा, त्याला कायम असं म्हणतात. हे वेडच असतं हो. नारायण नारायण म्हणताना नारदांना कधी कंटाळा आलेला नाहीये. प्रल्हाद कधी बोर झालेला नाहीये. राम 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 म्हणता म्हणता मुंग्याचं वारूळ झालं, पण वाल्मिकी कधी विटले नाही. वाल्मिकी कधी त्या नामापासून दूर झाले नाही. याला टिकाऊ स्वरूपाचं म्हणतात. याला अखंडत्वाकडे केलेली वाटचाल असं म्हणतात. आता या ठिकाणी वारंवार आणि पुन्हा पुन्हा व्हायला लागल्यामुळे क्षण वेचल्या जातो. अखंडत्वाकडे आणखीन जवळ आलो आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. आता आपण त्याच्या बारीक सूक्ष्म पैलूवर आलो आहे. तो आहे क्षण. आतापर्यंत काळाच्या अनुषंगिक तुम्हाला सांगितलं. आता क्षण हा काळाचा सूक्ष्म भाग आहे. त्या सूक्ष्म भागामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे. म्हणून क्षणोक्षणी हा की करावा विचार. गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाचरित. हा केश शब्द जो आहे ना, ही पापणी लवण्याचा अर्धा जो भाग आहे, वेळ लागणार आहे, त्याला केशेषु म्हणतात. अखंडत्वामध्ये खंड नाही, म्हणून त्याला अव्याहत असा शब्द वापर. काय शब्द वापरतात? अव्याहत. अव्याहत त्याचा शब्द वापरतात. हत शब्दाचा अर्थ नाहीसा होणे, ठार करणे, संपवणे असा आहे. आणि अव्याहत म्हणजे कधीही न संपणारा, त्याला अव्याहत असं म्हणतात. त्याचा तुकडा पाडताच येत नाही, त्याला अव्याहत असं म्हणतात. नदीमध्ये पाणी वाहत आहे, या टोकापासून त्या टोकापर्यंत पाणी वाहत आहे. आम्ही मध्ये एक भांड टाकलं तरीही पाण्याचा तुकडा नाही पडला. एक जलबिंदू दुसऱ्या जलबिंदू पासून तोडल्या नाही गेला. त्याचं अखंड वाहन तसंच चालू आहे. आम्ही भांडभर पाणी घेऊनही आलो, पण दुसऱ्या पाण्याचा थेंब त्या पाण्याच्या थेंबाशी जोडूनच होता. त्याला अव्याहत असं म्हणतात. त्याचा तुकडा नाही पडला.
त्याचा खंड नाही पडला म्हणून तो अखंड आहे. म्हणून असं जे अखंड अनुसंधान असतं, ज्याच्यामध्ये मोडता पाडल्या जात नाही, ज्याच्यामध्ये खंड पाडल्या जात नाही, त्याला अनुसंधान असं म्हणतात. म्हणून अनुसंधान म्हणजे संधानाचं सातत्य. अनु म्हणजे च्या मागे मागे येऊन. अनु शब्दाचा अर्थ च्या मागे मागे येऊन, त्याला अनु म्हणतात. आणि संधान म्हणजे जोडण्याचा. आणि म्हणून सातत्या मागे मागे जोडल्या जाणे याला अनुसंधान म्हणतात. म्हणून नामानुसंधान काय शब्द आहे? अखंडत्वाचं मोल साधकालाच कळतं बरं का, इतरांना नाही कळत. अखंडत्वासाठी घेतलेले परिश्रम हे ज्याने स्मरणात ठेवले आहे त्याला मौलिक अखंडत्व कळतं. नारायण नारायण म्हणून नारदाने आणि प्रल्हादाने भगवान विष्णूची प्राप्ती केली. आणि विष्णूची प्राप्ती केल्यानंतर नारायण म्हणण्याची गरज आहे का हो? आता नारायण म्हटल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आधी नारायण हे त्यांचं साधन होतं. आता साध्य प्राप्तीनंतर सुद्धा नारायणाचं वेड लागल्यामुळे नारायणच म्हणत राहतात. पूर्वी अभ्यास हे साधन असतं आणि साधनातून साध्य प्राप्त झाल्यानंतर मग होणारा जो अभ्यास आहे तो अभ्यास त्याचं वेड लागलेला असतो आणि या वेडाला अखंडत्व असं म्हणतात. कार्यसिद्धी, ध्येय सिद्धी, उद्देश सिद्धी यासाठी अखंडत्वा इतकं सहज सोपं लीलया घडवणारी बाब दुसरी कुठलीही नाही. आणि असं माझ्या जीवनात आलं पाहिजे. अशी माझ्या जीवनामध्ये काय आली पाहिजे? भाग आला पाहिजे. असा ज्या वेळेला माझ्या जीवनाचा भाग येईल मग मला वेगळं साधन करावं लागत नाही. काय म्हणतोय? सतत नोकरी केली आणि रिटायर्ड झाले, मग पेन्शन मिळवण्यासाठी त्याला पुन्हा नोकरी करावी लागत नाही. केलेल्या नोकरीचेच परिणाम पेन्शन असा आहे. केलेल्या नोकरीचा परिणाम पेन्शन असा आहे. परमार्थात पेन्शन असते का हो? हो, अखंडत्व ही पेन्शनच आहे. कशी असते? तन ना डोले, मन ना हाले. शरीर डोलत नाही, नाहीतर भजनांमध्ये काही लोक लगेच डोलतात. तन ना डोले, मन ना हाले, जिव्हा स्परे ना नाम. जीवही नाम घेत नाही. कबीर म्हणतात आहे बरं काही, राम हमारा जाप करे हम बैठे आराम. नाही तर बद्धही काही ना करत नाही, पण त्याचा जप राम करत नाही. एकदा अखंडत्व प्राप्त झाल्यानंतर मग होणारा जो जप आहे तो करून घेतो, आम्हाला करावा लागत नाही. म्हणून प्रल्हाद किंवा नारद नारायण नारायण म्हणत असताना कंटाळत नाही, आवडीने म्हणतात. अखंडत्व साधलाय. राम हमारा जाप करे हम बैठे आराम. जीवाचं जीवत्व हरवलं आहे. जीव ब्रह्मस्वरूप झाला आहे आणि ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर तो जीव कोणाचं नाव घेणार? तोच ब्रह्मस्वरूप झाला आहे, मग आता नाव कसं घेणार? एखादं दृश्य आपण पाहतो. मी तुमच्या समोर एक दृश्य निर्माण करून देतो. माऊली, ज्ञानेश्वर माऊली आरशासमोर उभी आहे. दृश्य निर्माण झालं आणि स्वतःला आरशात पाहते आहे. ज्ञानेश्वर माऊली स्वतःला आरशात पाहते आहे आणि कशी दिसते बघा. दर्पणी पाहता मुख न दिसे हो आपुले, बाप रखुमा देवीवरू मज ऐसे केले. माऊली आरशासमोर उभी आहे. माऊली आरशात स्वतःला पाहते आहे आणि अर्थात रुक्मिणी पांडुरंग दिसतात आहे. माऊली आरशासमोर उभी आहे आणि आरशात काय दिसत आहे?
पांडुरंग रुक्मिणी दिसत आहे. अखंडत्व साधल्याचं लक्षण आहे. अखंडत्व प्राप्त झाल्याचं लक्षण आहे. अखंडत्वाशी ऐक्य पावल्याचं लक्षण आहे. आणि असं अखंडत्व आपल्या सगळ्यांना प्राप्त झालं पाहिजे, याच्यासाठी हा दासबोधाचा अभ्यास आहे. आणि समर्थांनी हा दशक एवढ्यासाठी लिहिला आहे. हे अखंडत्व भिक्षेतूनही मला टिकवता आलं पाहिजे, यासाठी समर्थांनी भिक्षा निरूपण समास लिहिलाय. पण हे अखंडत्व आपलं टिकण्यापूर्वी मोडू नये, कायम असावं. मग हे मोडण्यासाठी मध्ये कोणत्या गोष्टी अडचणीच्या येतात, आणि त्या गोष्टी आल्यामुळे आमचं खंडत्व पुन्हा होऊन जातं आणि अखंडत्व अबाधित राहत नाही. त्यामध्ये विघ्न आणणाऱ्या गोष्टी कोणत्या, हे समर्थांनी पहिल्या समासामध्ये सांगून ठेवलाय. निस्पृह लक्षण. त्या ज्या स्पृहा आहेत त्या आमच्या अंतःकरणामध्ये खंड निर्माण करतात आणि भगवंताशी आमचं असलेलं अखंडत्वाचं जे नातं आहे ते नातं त्या मोडून काढतात. मग हे खंड पाडणारे आमचे वैरी, आमचे शत्रू, या ठिकाणी जर आम्ही जागे राहिलो तर पुन्हा आम्ही अखंडत्वामध्ये सहज स्थिर होऊ शकू. आणि ते कसे आहेत, त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, हे आपण उद्या सकाळी बघणार आहोत. उद्या सकाळी जेव्हा आम्ही बघू त्यावेळेला याच्या मध्ये येणाऱ्या अडचणी पाहू आणि मग पुन्हा अखंडत्व कसं आहे हे आपण पुढे कंटिन्यू करूया, जेणेकरून भिक्षा मागत असतानाही हे अखंडत्व आम्हाला टिकवता येईल. म्हणून या अखंडत्वाच्या आड येणाऱ्या अडचणी आणि त्यानंतर त्या अडचणींना पार करून पुन्हा अखंडत्वात कसं जायचं, म्हणजे त्या मायाने नाम साधेल, हे आपण उद्या सकाळी बघूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो, कारण सकाळी पुन्हा 7 वाजता माझा दुसरा वर्ग असतो. त्यामुळे 5 मिनिटाची सवड आपण मला द्यावीत एवढी विनंती करतो रोज. आणि आपल्या सगळ्यांना वंदन करून थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. योगिताताई नामस्मरण घ्या. योगिताताई नामस्मरण घ्या. श्रीराम जय राम जय जय राम.